ताई या एका व्हिडिओमध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारची साबणं बनवून तयार करणार आहोत आणि साबण बनवणं खूपच सोपं आहे। बऱ्याचदा वाटतं काय की साबण बनवणं अवघड आहे, हे कसं शक्य आहे घरामध्ये साबण बनवणं। पण ताई खरं सांगते खूप सोपं आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ही वेगवेगळ्या प्रकारची साबणं बनवून तयार करणार आहोत, ज्यामुळे आपली स्किन जी आहे ती टाईट, ब्राईट आणि हेल्दी होणार, म्हणजे दिसणारी आहे। तर चला सुरुवात करू। साबणं कशी बनवायची, काय बनवायची, सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तुम्हाला जो आवडेल तो साबण तुम्ही कधीही एनी टाइम बनवू शकता। फक्त आणि फक्त 15-20 मिनिटाचं काम असणार आहे आणि तुमचा साबण जो आहे तो रेडी होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। आणि हो ताईंनो, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, कारण की एका व्हिडिओमध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारची साबणं बनवून तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ थोडासा मोठा होईल, स्किप न करता तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती डीपमध्ये तुम्हाला मिळेल। तर चला सुरुवात करू। सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे सोप बेस। आता हा सोप बेस तुमच्या समोर दिसतोय, हा ग्लिसरीनवाला सोप बेस आहे आणि आमच्या आजूबाजूला किंवा आमच्या शहरामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे सोप बेस जो आहे तो मिळालेला नाही आहे। मला जेवढी पण माहिती होती ती तर मी सगळीकडे जाऊन पाहिले, पण मला आमच्या इथं सोप बेस मिळाला नाही। तुमच्या आजूबाजूला दुकानांमध्ये जर सोप बेस मिळत असेल तर तो तुम्ही तिथून घेऊ शकता। जर मिळालाच नाही तर तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनवरून घेऊ शकता, विकत घेऊ शकता। किलोप्रमाणे 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलोपर्यंत तुम्हाला जेवढं हवे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला अर्धा किलोचं सुद्धा मिळतो। तुम्ही काय करू शकता, तितका खरेदी करू शकता। आणि हा जो सोप बेस मी वापरते याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। हा जो सोप बेस आहे तो आहे ग्लिसरीनवाला सोप बेस। बरेच प्रकारचे सोप बेस मार्केटमध्ये आहेत किंवा ऑनलाईनसुद्धा आहेत। दुधाचे आहेत, म्हणजे काऊ मिल्कवाले आहेत, गोट मिल्कवाले आहेत, ग्लिसरीनवाले आहेत, नॉर्मलसुद्धा आहेत। तर जो पण तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता। पण मला हा ग्लिसरीनवाला जो सोप बेस आहे ना तो खूप छान वाटला आणि मी हाच सोप बेस सगळ्या साबणांमध्ये यूज करते। तर चला बघा, सोप बेस घेतलेला आहे गरजेनुसार। आता मी 2 साबणं यामध्ये बनवणार आहे आणि हा पहिला साबण जो आपण बनवतोय तो बटाट्याचं साबण बनवतोय। खूप जास्त स्किन जी आहे ती ब्राईट दिसते तुमची आणि जे पण डाग धब्बे असतात चेहऱ्यावरती ते सुद्धा गायब होतात आणि जर हातांवरती पायांवरती टॅन असेल ते सुद्धा तुम्हाला गायब होणार आहे। आणि अशा प्रकारचे आपण होममेड साबणं जेव्हा वापरतो ताईंनो, रिझल्ट तर खूप छान मिळतो। शिवाय यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं, त्यामुळं आपली स्किन जी आहे ती डॅमेज होण्यापासून वाचते किंवा ड्राय वगैरे ज्या पण समस्या असतात त्यापासून आपल्या स्किनला आपण वाचवू शकतो। तर बघा, सोप बेस कट करून ठेवलेला आहे आणि आता एक बटाटा घेतलेला आहे। बटाट्याच्या वरची जी स्किन आहे ती काढलेली आहे आणि आता हा बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे। तर साधारणतः आपल्याला 1 बटाटा लागणार आहे आणि फ्रेश बटाटा शक्यतो घ्यायचा आहे, सुकलेला वगैरे घ्यायचा नाही। जर तुम्ही सुकलेला बटाटा घेतला तर याचा ज्यूस जे आहे, रस जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळेल, त्यामुळे फ्रेश बटाटा आपल्याला हवा आहे। सोप बेस कट करून घेतला। आता कट करून का घेतला तर तो जेव्हा आपण कट करून घेतो तेव्हा लवकर मेल्ट होतो आणि आपल्याला सोप बेस जो आहे तो मेल्ट करायचा आहे, म्हणून आपण कट करून घेतलेला आहे। तर बघा, बटाटा या पद्धतीने किसणीने किसा किंवा मिक्सरला तुम्ही वाटून घ्या। कट करून छोट्या तुकड्यामध्ये कट करून मिक्सरला वाटून घेऊ शकता। याचा आपल्याला रसच हवा आहे। आणि जेव्हा पण आपण बटाट्याच्या वरची साल काढतो तेव्हा बटाट्याला अजिबात धुवायचं नाही आहे। जर तुम्ही धुतला तर त्यामध्ये जे पण स्टार्च असतं ते जातं आणि त्यामुळं आपल्याला फायदा कमी मिळतो। त्यामुळं बिना धुताच आपल्याला बटाटा घ्यायचा आहे। तर किसून घेतलेला आहे, एवढा किस आपल्याला मिळालेला आहे। आता याला पिळून आपल्याला कपड्याच्या साहाय्याने म्हणा किंवा गाळणीच्या साहाय्याने पिळून यातला ज्यूस जो आहे तो वेगळा करायचा आहे, रस जो आहे तो वेगळा करायचा आहे। परत सांगते ताईंनो, एकदा जर तुम्हाला या साबणांची सवय लागली तर तुम्हाला मार्केटचा भारीतला भारी साबणसुद्धा आवडणार नाही। आणि तुम्ही पाहिलं असेल घर सोप वगैरे जे आहेत ते 199, 200, 300 रुपयेपर्यंत सुद्धा तुम्हाला, म्हणजे इतके महागडे सोप आहेत ज्याची किंमत ॲक्च्युली 20 ते 25 रुपयेसुद्धा नाही आहे। ते सोप आपल्याला 300-300 रुपये, 200-200 रुपयाला विकले जातात। मग आपला पैसा आपण वेस्ट का करायचा आहे? घरात फक्त आणि फक्त 15-20 मिनिटामध्ये आपण साबण जो आहे तो तयार करू शकतो। मग एवढा वेळ आपण दिला की आपल्याला चांगला रिझल्ट देणार जर साबण मिळत असेल तर आपण का नाही करायचा घरच्या घरी साबण रेडी? तर बघा, ज्यूस आपलं तयार आहे। साधारणतः 4 चमचे ज्यूस जे आहे, म्हणजे 4 चमचे ज्यूस जे आहे ते मिळालेलं आहे, रस जे आहे ते मिळालेलं आहे बटाट्याचं। आता बघा, आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे इथं आणि पेस्टसाठी आपल्याला लागणारी आहे मुलतानी माती। बघा, आता इथं बटाट्याचा रस आणि मुलतानी माती। मुलतानी मातीसुद्धा स्किनवरचे डाग किंवा पिंपल्स वगैरे कमी होतात मुलतानी मातीने आणि स्किन ब्राईट व्हायला सुद्धा मदत होते। तर हे जे पण आपण साबणं बनवतो ताईंनो, तुमच्या स्किनवरचे डाग धब्बे कमी होऊन तुमची स्किन जी आहे ती गोरी व्हायला मदत करते। त्यासाठी हे साबणं नक्की ट्राय करावं। तर बघा, 2 चमचे, छोट्या चमच्याने 2 चमचे मी
मुलतानी माती घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि परत 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि बेसन पीठ घेताना लक्षात ठेवायचं, मी नेहमी सांगते की बेसन चांगल्या क्वालिटीचं घ्या. मी इथं हिरा बेसनचा वापर करते. आणि त्याच्यानंतर बघा इथं बदाम तेल किंवा तुम्हाला बदाम तेल असेल तर ठीक आहे, नाही म्हटलं तर खोबऱ्याचं तेल तुम्ही अर्धा चमचा ॲड करू शकता. त्यानंतर विटॅमिन ईचे कॅप्सूल जे असतात या तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतील. विटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल यामध्ये ॲड करायच्या आहेत. आणि मी ज्या पण वस्तू सांगते ताईंनो त्या स्किप करू नका तुम्ही, सगळ्याच्या सगळ्या जशाच्या तशा वस्तू वापरायच्या आहेत. आणि त्यानंतर थोडं थोडं करत आपल्याला हा रस जो आहे जो आपण बनवून ठेवलेला आहे तो यामध्ये घालून आपल्याला एक पेस्ट बनवून तयार करायची आहे. पेस्ट खूप जास्त घट्ट ठेवायची नाही. जर तुम्ही खूप जास्त घट्ट पेस्ट ठेवली तर होईल काय, याच्या गाठी होतात आणि साबणामध्ये त्या व्यवस्थित मिक्स होत नाहीत. त्यामुळं आपल्याला व्यवस्थित साबण जो आहे, आपला साबण जो आहे तो व्यवस्थित बनणार नाही किंवा रिझल्ट देणार नाही. त्यामुळं व्यवस्थित आपल्याला पेस्ट जी आहे ती स्मूथ करायची, या पद्धतीनं ठेवायची आहे, घट्ट करायची नाही आहे. तर ही पेस्ट आपली रेडी आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, हलवून घ्यायची, गाठी फोडून घ्यायच्या आणि ही पेस्ट आपली रेडी आहे. तर पेस्ट रेडी आहे. हा बाउल साईडला ठेवू. आणि आता बघा पुढची स्टेप जी आहे ती काय आहे बघा, एक कढई घ्यायची आहे किंवा एक कुठलेही भांडं घ्या आणि त्यामध्ये घालायचं आहे पाणी. आता इथं साधारणतः 1-1.5 ग्लास पाणी घाला तुम्ही या भांड्यामध्ये किंवा या कढईमध्ये. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये काय ठेवतोय बघा, सोप बेस, जो बाउल आपण बाजूला ठेवला होता सोप बेसचा तो बाउल यामध्ये ठेवतोय. आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे डबल बॉईल मेथडनी, म्हणजेच की या पद्धतीनं आपल्याला हा सोप बेस वितळवून घ्यायचा आहे. बऱ्याच ताईंची कमेंट काय होती की ताई जो साबण बनतो तो लवकर वितळतो आणि लवकर संपतो, अशा कमेंट होत्या. आता तो साबण तुमचा का लवकर वितळतो हे पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे, कारण की काही चुका होतात आपल्याकडून, त्यामुळे आपला साबण जो आहे तो लवकर वितळतो. खूप जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे सुद्धा मी पुढे सांगणारच आहे. ताईंनो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. व्यवस्थित साबण जो आहे कसा बनवला जातो ते स्टेप बाय स्टेप तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं बघा साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये सोप बेस पूर्णपणे वितळलेला आहे. इथं मी काचेचा बाउल वापरलेला आहे. तुम्ही स्टीलचा बाउल जर वापरला किंवा वाटी जर वापरली किंवा एखादं स्टीलचं भांडं जर वापरलं तर लवकर सोप बेस जो आहे तो मेल्ट होतो. पण इथं मी काचेचं वापरले त्यामुळे 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत. आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला शिजवायचं आहे. पूर्णपणे सोप बेस वितळल्यानंतर सुद्धा आपल्याला साधारणतः 3 ते 4 मिनिट सोप बेसला शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी पेस्ट आपण बाजूला ठेवली होती ती काय करायची, यामध्ये घालायचे. घातल्या गॅस बंद करायचे, हात थोडा फास्ट चालवायचा आहे. इथं वेळ म्हणजे जर तुम्ही थोडासा जरी उशीर केला तर आपला हा सोप बेस परत घट्ट होऊ शकतो. त्यामुळे हात फास्ट चालवून अर्धा मिनिट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर डायरेक्ट अशा पद्धतीचा सोप मोल्ड आपल्याला घ्यायचा आहे. तर हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे, याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही चेक करू शकता. जर बाहेर कुठे मिळाल तर तुम्ही बाहेरचं सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही काय करू शकता, जे कागदी कप असतात चहा प्यायचे त्यामध्ये सुद्धा हा साबण तुम्ही बनवू शकता. तर हा सोप मोल्ड जो आहे तुम्हाला 80 किंवा 90च्या आसपास मिळालेला आहे. किमती ज्या आहेत त्या मागे पुढे होतात, कधी कधी ऑफर्स असतात ऑनलाईन, त्यामुळे किमती थोड्या फार मागे पुढे होतील, पण स्वस्तामध्ये मस्त वस्तू आपल्याला मिळतात. तर बघा 2 साबणं आपले एवढ्यामध्ये तयार होतात आणि सोप मोल्डमध्ये घातलेला आहे. आणि सोप मोल्ड जो आहे तो एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायला सोपं जाईल. तर आता बघा साधारणतः 2 तास तुम्ही याला फ्रीजरमध्ये ठेवा, ओव्हरनाईट ठेवा किंवा ओव्हरनाईट तुम्ही बाहेरसुद्धा ठेवला तरीसुद्धा आपला साबण जो आहे तो बनून तयार होतो. तर बघा इथं आपला साबण जो आहे तो बनून तयार झालेला आहे, मार्केटपेक्षाही भारी. आणि हे बघा किती मस्त निघतो. खूप सोप्या पद्धतीने यातून आपण साबण वेगळा करू शकतो. त्यामुळे एखादा सोप मोल्ड नक्की विकत घेता येईल. हा आपला साबण जो आहे तो तयार आहे. आणि हा सोप मोल्ड ॲज इट इज पूर्वीसारखा अजिबात घाण वगैरे होत नाही. आणि आता बघा बऱ्याच ताईंची कमेंट काय असतात की घरी बनवलेल्या साबणाचा फेस होत नाही, किंवा बऱ्याच ताई म्हणतात की यामध्ये फेस होण्यासाठी काही घातलं, काहीच घातलेलं नाही आहे, मग कसा फेस होईल. असा जर तुमचासुद्धा प्रश्न असेल तर तुम्हाला सांगते. आता बघा जो आपण सोप बेस वापरलेला आहे त्यामध्ये फेस येण्यासाठी ज्या पण वस्तू लागतात त्यामध्ये ॲड केलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला सेपरेट असं कुठलीही वस्तू यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. सोप बेस जो आहे त्यामध्ये त्याचा फेस होतोच, तर त्यामुळे आपल्याला सेपरेट काही घालण्याची गरज नाही आहे. तर साबणं आपली तयार आहेत. आता बघू आपण
फेस होतो की नाही, होतो तर केवढा होतो आणि नाही होत तर होत नाही का, हे सुद्धा बघू आपण. तर बघा आपला साबण तयार आहे इथे. आता आपल्याला तुम्हाला परत सांगते, ज्यांच्या पण घरामध्ये खारं पाणी असतं त्यांच्यासाठी हा पर्याय म्हणजे होममेड साबणं जे आहेत ते एकदम मस्त पर्याय तुम्हाला असू शकतात. कारण की जे पण विकतचे साबणं असतात त्यांचं होतं काय, जेव्हा पण आपण आंघोळ करतो तेव्हा दूध फुटल्यासारखं पाणी होतं आपलं. कारण की पाणी खराब असतं, त्यातून आपलं जे साबण असतं ते सुद्धा तितकं चांगलं नसतं, त्यामुळे तो प्रकार आपल्याला दिसतो दूध फुटल्यासारखं. पण हे जे साबणं आहेत यात तुम्हाला अजिबात तो प्रकार दिसणार नाही आहे. कुठलंही केमिकल असणार तर नाहीच आहे, पण दूध फुटल्यासारखं सुद्धा खाऱ्या पाण्याची सुद्धा अवस्था होणार नाही ताईंनो. तर बघा फेस होतो या साबणाचा, तुमच्या लक्षात आला असेल, व्यवस्थित फेस होतो. आणि माझा हात खूप घाण होता त्यामुळे तुम्हाला एवढं घाण पाणी दिसतंय. आणि मी मुद्दामच ठेवला होता कारण की व्यवस्थित हातावरली मळ जी आहे ती गेलेली आहे, तुम्हाला दाखवायचं होतं. तर तुम्ही बघू शकता एवढा फेस झालेला आहे, म्हणजेच की आपला साबण 100% वर्क करणारा आहे. तर अशा पद्धतीनं हा आपला साबण जो आहे म्हणजेच की बटाट्याचं साबण बनून रेडी आहे. तर नेक्स्ट बघू आता. तर पहिला साबण आपण बटाट्याचा बनवला, आता आपण चंदनाचा साबण बनवतोय. ताईंनो, हा जो साबण आहे तो तुमच्या सावळ्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तुमची सावळी त्वचा गोरी होणारी आहे. तर चला सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर 2 ते 2.5 चमचे आपल्याला चंदन पावडर घ्यायची आहे. चांगल्या क्वालिटीची चंदन पावडर 2 ते 2.5 चमचे. आता इथं मी चमचा जो वापरते तो खूप छोटा हळदीवाला चमचा वापरते. जर पोहे खायचा तुम्ही चमचा वापरत असाल तर 1 चमचा पुरेसा आहे. आणि त्यानंतर बघा जेवढी चंदन पावडर घेतलेली आहे तेवढीच आपल्याला काय करायचं आहे, मुलतानी माती घ्यायची आहे. म्हणजेच की 2 चमचे मुलतानी माती. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा पुरेसा आहे. तर बघा त्यानंतर आता इथं काय वापरतोय आपण, बेसन जे आहे ते सुद्धा 2 चमचे यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथं आता कॉफी घालायची आहे. कॉफी पाऊच जो असतो त्यातली जवळजवळ मी अर्धी कॉफी जी आहे ती यामध्ये घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची वस्तू घातली आत्ता, आणि ती कोणती, तर रक्तचंदन. ताईंनो, चंदन आणि रक्तचंदन यामध्ये फरक असतो. तुम्ही ऑनलाईन सर्च करून पाहू शकता, कारण की ते सगळं सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर रक्तचंदन घातलेलं आहे. व्हिटॅमिन ईची कॅप्सूल म्हणजे त्यातलं जेल घातलेलं आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे, म्हणजेच की जी किचनमधली हळद असते ती घातलेली आहे. त्यानंतर आता थोडं यामध्ये रोज वॉटर घालून आपण याची पेस्ट बनवणार आहोत. हवं तर तुम्ही यामध्ये दूध घालू शकता, कच्चं दूध. नाही म्हणलं तर तुम्ही यामध्ये ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. पण मी इथं रोज वॉटर घालून याची पेस्ट बनवणार आहे. तर चला बनवूया पेस्ट. एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून तयार करायची आहे. गाठी आहेत होत आता येणो, कारण की यामध्ये बेसन आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे एकदम स्मूथ पेस्ट बनवून तयार करायचे आपल्याला. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण आपण ही पेस्ट बनवतो तेव्हा खूप जास्त घट्ट बनवायची नाही आणि खूप जास्त पातळ बनवायची नाही. जर ही पेस्ट तुम्ही खूप जास्त पातळ बनवली, ॲलोवेरा जेल म्हणा किंवा दूध म्हणा किंवा रोज वॉटर म्हणा जास्त झालं तर होऊ काय शकतं की आपला साबण लवकर वितळू शकतो. त्यामुळे ही मीडियम पेस्ट आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही 4-5 ड्रॉप बदाम तेलाचे किंवा कोकोनट ऑइल म्हणजेच की खोबरं तेल घालू शकता. अर्धा चमचा छोट्या चमच्याने मी घातलेला आहे आणि ही पेस्ट आपली रेडी आहे. या पेस्टचा तुम्ही चेहऱ्यासाठी सुद्धा वापर करू शकता, म्हणजेच की फेस पॅक म्हणून सुद्धा वापर करू शकता. चेहरा खूप पटकन उजळतो आणि खूप छान गोरा टवटवीत चेहरा दिसतो. त्यामुळे ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यासाठी सुद्धा वापरू शकता. खूप जास्त डाग असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर ही पेस्ट आपण बाजूला ठेवू आणि पुढची स्टेप जी आहे ती आहे बघा सोप बेस. परत सांगते, सोप बेस ऑनलाईन मिळेल तुम्हाला. तुमच्या आजूबाजूला कुठल्या दुकानात मिळत असेल तर तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तर हे 1 किलोचं आहे. त्यातलं मला थोडंसं घ्यायचं आहे, साधारणतः 150 ग्राम एवढं पुरेसं आहे मला. तर 150 ग्राम एवढं मी कट करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला जमत नसेल, अंदाज येत नसेल तर तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता. आणि आता आपल्याला हा सोप बेस जो आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. ताईंनो, अगोदर पण मी सांगितलेलं आहे सोप बेस खूप प्रकारचे आहेत, खूप व्हरायटी आहेत. मी इथं ग्लिसरीनवालं सोप बेस वापरते. तुम्ही सुद्धा अशी अपेक्षा करते की हेच वापरा, कारण की बाकीचे सोप बेस जे आहेत ते मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. आपण हे जे सोप बेस आहे पटकन मेल्ट होतं. आणि त्यानंतर सोप बेस मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये घातलेला आहे. सोप बेस रेडी आहे आणि इकडे आपली पेस्टसुद्धा रेडी आहे. आता गॅस ऑन केलेला आहे. गॅसच्या वरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं. आणि त्यानंतर पाणी उकळलं किंवा गरम झालं की आपल्याला यामध्ये स्टीलचं जे बाऊल आहे ते ठेवायचं आहे या पद्धतीनं. आणि हा सोप बेस जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे.
काचेच्या भांड्यापेक्षा स्टीलच्या भांड्यामध्ये खूप लवकर सोप बेस मेल्ट होतो. परत सांगते मी, तुम्ही नक्की स्टीलचं भांडं वापरा, वेळ तुमचा वाचेल. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला सोप बेस जो आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे. ताईनो, तुम्हाला लक्षात येत असेल, जेव्हा पण आपण बाथरूममध्ये एक जागा फिक्स असते आपली साबण ठेवायची म्हणा, किंवा जरी आपण साबणदानीमध्ये जरी साबण घालून ठेवलं तरी पण त्या एका पर्टिक्युलर जागेमध्ये ठेवतो आणि तिथं बघा काही डाग पडलेले असतात फरशीला. किती जरी आपण साफ केलो फरशी तरी पण ते डाग जात नाहीत, कारण की ते साबणाचे डाग असतात, केमिकलचे डाग असतात. साबणामध्ये सुद्धा केमिकल घातलं जातं आणि त्यामुळं फरशीचा सुद्धा ओरिजिनल रंग जातो, म्हणजे फरशीला सुद्धा ते डॅमेज करतं. पूर्वीसुद्धा मी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण अशा प्रकारचे जर साबणं वापरलो तर तो प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही, म्हणजेच की स्किनला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. तर बघा, पेस्ट हे व्यवस्थित शिजवलं, म्हणजे की मेल्ट झालं सोप बेस, आणि त्याच्यानंतर काही झालं केलं आपण, आपली पेस्ट जी आहे ती यामध्ये घातलेली आहे. झालं काय, थोडंसं सोप बेस खाली पडलं, म्हणजेच की पॅनमध्ये पडलं आणि त्यामुळं फेस यायला लागला. तुमच्या लक्षात येत असेल की सोप बेस आपण योग्य वापरतोय, ज्यामुळं व्यवस्थित फेस होतोय. त्यामुळेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही शक्यतो हाच सोप बेस वापरा ताईंनो. परत आपण सोप मोल्ड घेतलेला आहे, हा सुद्धा ऑनलाईन घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता. आणि त्यानंतर बघा, पटापट आपण काय केलं, जे आपण बनवलेलं होतं सोप बेस म्हणजे मिश्रण घालून, ते लगेच यामध्ये ओतलेलं आहे. आणि आता हे काय करायचं, आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं आहे 2 तासासाठी, नाहीतर ओव्हरनाईटसाठी, नाहीतर बाहेरसुद्धा ठेवू शकता. बाहेरसुद्धा हे रेडी होऊ शकतं. जर फ्रीजरमध्ये ठेवणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्लेट किंवा ट्रे ठेवा खाली, ज्याने आपला सोप जो आहे तो व्यवस्थित बनेल. आणि जर खूप फेस आला असं वाटत असेल तर तुम्ही चमच्याने बाजूलासुद्धा करू शकता तो फेस, म्हणजेच की सोप बेसवरती किंवा या सोपवरती खूप जास्त फेस जर आला असेल तर चमचाने तुम्ही बाजूला करू शकता. बघा, आता आपला सोप जो आहे तो बनून तयार झालेला आहे. 2 तास मी दिले होते आणि 2 तासामध्ये किंवा ओव्हरनाईटमध्ये हा सोप जो आहे तो रेडी आहे. आणि आपला हा सोप मोल्ड बाजूला करू. सोप मोल्डचा खूप उपयोग होतो आपल्याला. सोप बेस म्हणजे व्यवस्थित, म्हणजे मेहनत लागत नाही. त्यामुळे एक 80 रुपये किंवा 90 रुपयाचं सोप मोल्ड नक्की घेऊन ठेवा ताईंनो. आणि बघा किती मस्त परफेक्ट आपला साबण जो आहे तो बनून रेडी आहे. तर परत एकदा टेस्ट करू की साबण जो आहे तो फेस देतो का नाही. परत एकदा टेस्ट करू, कारण की तुम्हाला परत शंका येतात की पहिल्या साबणाने फेस दिला, दुसऱ्या साबणाने फेस दिला नाही, असं जर वाटत असेल तर म्हणून मी तर टेस्ट देते तुम्हाला. बघा, व्यवस्थित फेस होतोय. आणि हा साबण त्या मुलींनी वापरावा ज्यांची स्किन खूप जास्त डल आहे, खूप जास्त टॅन आहे चेहऱ्यावरती, किंवा किती क्रीम वापरा, चेहरा जो आहे तो उजळ होत नसेल तर हा साबण जो आहे त्यांना नियमित वापरा, तुमच्या कलरमध्ये नक्की फरक पडणार आहे. तर बघा, फेस भरपूर होतोय. तर हा अशा पद्धतीनं दुसरा साबण आपण बनवून तयार केलेला आहे. आता हे नंबर येतोय 3ऱ्या साबणाचा. तर बघा, हा साबण जो आहे हा तर खूप जास्त सोपा आहे, कारण की खूप जास्त इन्ग्रेडियंट्स याला लागत नाहीत, खूप जास्त वस्तूपासून हा बनत नाही, मोजक्या वस्तू लागतात. तर त्यासाठी बघा, इथं रोज वॉटर घेतलेलं आहे 1 चमचा. आणि त्यामध्ये आपण काय घालतोय, हे जे मी आणलेलं आहे हे आहे केसर. तर केसर तुम्हाला चांगल्या कंपनीचं घ्या तुम्ही. केसर कधी घेताना बऱ्याचदा केसरमध्ये फसवणूक होते आणि त्यामुळं विश्वासू दुकानातून तुम्ही केसर घेऊ शकता. आणि केसर किती घ्यायचे, 5-6 धागे या रोज वॉटरमध्ये घालायचे आहेत. 5-6 घाला, 2-3 घाला, गरजेनुसार तुमच्या किती साबणं बनवता यावरती सुद्धा डिपेंड असणार आहे. तर मी एकच साबण बनवणार आहे, त्यामुळं 5-6 धागे यामध्ये घालते. आणि 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही याला असंच ठेवून सोडा बाजूला. तर बघा, फक्त 5 मिनिट द्या आणि त्याच्यानंतर केसरने आपला रंग कसा मस्त पिवळसर पिवळा धमक कलर सोडलेला आहे. आणि त्यानंतर यामध्ये परत आपण ॲलोवेरा जेल घालतोय, साधारणतः 1 चमचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित म्हणजे की रोज वॉटर आणि ॲलोवेरा जेल व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आणि हे बघा, आता तुम्हाला कलर कसा दिसतोय, हा केसर, याचा चाळता हा केसर जो आहे तो प्युअर आहे. कलर बघा किती छान दिसतो याचा, आणि हा कलर आपल्याला आला पाहिजे. आणि त्यानंतर विटॅमिन ईची कॅप्सूल म्हणजेच की जेल घालायचं आहे. एक विटॅमिन ई बस पुरेशी आहे. आणि 1 विटॅमिनमधलं जेल यामध्ये घातलेलं आहे. परत मिक्स करायचं आहे आपल्याला.
आता ही जी क्रीम बनते ताईंनो, हे तुम्ही नाईट क्रीम म्हणून सुद्धा यूज करू शकता. चेहऱ्यावरती रिंकल्स वगैरे असतील तर त्यासुद्धा गायब होतात आणि चेहरा फ्रेश व्हायला मदत होते. बघा आता या वस्तू घातलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण खूप महत्त्वाची परत एक वस्तू घालतोय, ते आहे रक्तचंदन. परत सांगते, चंदन आणि रक्तचंदन वेगवेगळं असतं. रक्तचंदन थोडंसं महाग असतं ताईंनो, पण खूप छान रिझल्ट देणारं असतं. तर अर्धा चमचा साधारणतः पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा रक्तचंदन घातलेला आहे आणि चंदन पावडर घालायची आहे. व्हाईट चंदन जे असतं, व्हाईट चंदन, रेड चंदन तुम्हाला माहीत असेल. आता ज्यांनी पण तो पिक्चर पाहिला असेल त्यांना सगळ्यांना माहीत असेल रक्तचंदन काय आहे आणि व्हाईट चंदन काय आहे, फरक कळाला असेल. आणि त्यानंतर बघा काय घालतोय आपण, बदामाचं तेल घालतोय अर्धा चमचा आणि त्यानंतर सगळ्या वस्तू मिक्स करून घेतोय व्यवस्थित. रक्तचंदन आणि चंदन पावडर या दोन्ही पण मिक्स करायच्या आहेत. असं नाही की फक्त चंदन पावडर मिक्स केली आणि रक्तचंदन मिक्स केलं नाही, तर या दोन्ही पावडर आपल्याला मिक्स करायच्या आहेत. आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पेस्ट आपली रेडी आहे. आणि त्यानंतर बघा आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती कोणती आहे ताईंनो, अशा प्रकारचे, परत सांगते, अशा प्रकारचे साबण तुमच्या घरामध्ये सगळ्यांना वापरायला द्या. प्रत्येकालाच हा साबण, असं कोणीच असणार नाही घरामध्ये मेंबर की त्याला हा साबण आवडला नाही. सर्वांनाच हे साबण जे आहे ते आवडणारे आहेत, खूप छान रिझल्ट सोडणारे आहेत. आणि त्यामुळे सांगते की आताच्या आता तुम्ही हा साबण बनवायचा विचार करा किंवा अशा प्रकारचे साबण बनवायचा विचार करा. तर बघा परत मी इथं सोप बेस घेते आणि सोप बेस कट करून घ्यायचं आहे बारीक तुकड्यांमध्ये अशा पद्धतीनं. सोप बेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि खूप छोटे तुकडे करायचे आहे सोप बेसचे या पद्धतीनं. सगळ्या साबणांमध्ये ताईंनो मी एकच सोप बेस वापरलेला आहे. असं नाही की याला वेगळा वापरला त्याला वेगळा वापरला, कारण की मी भरपूर सोप बेस वापरून ट्राय करून पाहून झालेले आहेत. सगळ्यामध्ये मला याचा रिझल्ट छान वाटलेला आहे आणि त्यामुळे मी हा सोप बेस जो आहे तो म्हणजेच की ग्लिसरीनवाला सोप बेस जो आहे तो यूज करते. तर बघा सोप बेस गरजेनुसार घेतलेला आहे, एकच साबण बनवणार आहे त्यानुसार मी इथं सोप बेस घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये घातलेला आहे, तुम्ही हवं तर स्टीलच्या भांड्यामध्ये घाला. आणि त्यानंतर आपण परत तोच पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक ग्लासभर आणि हे या पद्धतीनं ठेवून गॅसवरती ठेवायचं आहे, उकळू द्यायचं आहे पाणी. आणि डबल बॉईल मेथड यालाच म्हणतात ताईंनो. खाली पाणी ठेवा, त्याच्यावरती भांडं ठेवा, त्याच्यामध्ये ज्या आपण वस्तू घालायच्या आहेत, तेल म्हणा किंवा अशा पद्धतीने सोप बेस म्हणा. डबल बॉईल मेथड म्हणजेच की पाण्यावरती उकळून घ्यायचं किंवा वाळूवरती पातळ करून घ्यायचा एखादा पदार्थ. वाळूवर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, भांड्यामध्ये वाळू घालू शकता, पण त्याला वेळ लागतो. यामुळे पाणी हा सोपा पर्याय मला तर समजतो. मग आता हे वितळत आहे, कारण की पाणी जसं जसं उकळायला लागतं तसं तसं हे मेल्ट व्हायला लागतं. पण इथं मी परत काचेचा बाउल घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा वेळ नक्की घेईल. पण तुम्ही अशी चूक करू नका, तुम्ही स्टीलचंच भांडं घ्या किंवा जर्मनचंच भांडं घ्या, पटकन होतं. तर 3 ते 4 मिनिट लागतात याला. आणि 3-4 मिनिट झाल्यानंतर वितळल्या परत सांगते ताईंनो, बऱ्याच ताईंचे साबणं का वितळतात लवकर, तर होतं काय की सोप बेस मेल्ट झाला की लगेच त्या काय करतात, जी पण पेस्ट आहे ती मिक्स करतात. सोप बेस मेल्ट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचे सोप बेस, कारण जेणेकरून आपला हा सोप बेस थोडासा हार्ड होईल आणि साबणसुद्धा थोडासा हार्ड होईल, लवकर वितळणार नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर याला टाईम द्या. साधारणतः स्टीलच्या भांड्यात जर तुम्ही करणार असाल तर याला 10 मिनिट सहज लागतील. आणि जर माफ करा, तुम्ही काचेच्या भांड्यात जर करणार असाल तर 10 मिनिट सहज लागतील. आणि स्टीलच्या भांड्यात जर करणार असाल मेल्ट व्हायला आणि शिजायला वस्तू, तर याला किती मिनिट लागतील, टोटल 5 ते 6 मिनिट लागतील. तर 3-4 मिनिट कमी होतील स्टीलच्या भांड्यात जर तुम्ही हे बनवलात तर व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे. बघा किती क्लीन आहे हा सोप बेस. आणि बरेच सोप बेस जे आहे ते घाणसुद्धा असतात. चांगल्या क्वालिटीचा सोप बेस वापरायचा आहे ताईंनो. मी परत सांगते, भरपूर सोप बेस ऑनलाईन मागवून पाहिलेले आहेत, पण हा जो सोप बेस आहे खूप छान रिझल्ट देणारा तर आहे आणि पटकन वितळणारा आहे आणि साबणाचा फेससुद्धा भरपूर होतो. त्यामुळं मी नेहमी, तुम्हाला लक्षात आलं असेल की अशा पद्धतीचे सोप बेस म्हणजेच की ग्लिसरीनवाले एक म्हणजे ठराविकच सोप बेस मी वापरते. तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की सोप बेस कसा वापरायचा, कोणता निवडायचा, सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे. गरजेनुसार सुद्धा सोप बेस आपण चेंज करू शकतो का. बघा आता हे सोप बेस जे आहे साधारणतः 3 ते 4 मिनिट शिजलं, सुरुवातीला मेल्ट झालं आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिट शिजलं आणि जी पेस्ट आपण बनवून ठेवलेली आहे ती घातलेली आहे.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळ्या पेस्टमधल्या गाठी ज्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत, म्हणजेच की गाठी राहिल्या नाही पाहिजेत. मिश्रण आणि सोप बेस दोन्ही एकजीव झालं पाहिजे. आणि त्यानंतर बघा गॅस आपण बंद करू आणि नेक्स्ट स्टेप जी आहे ती करू. इथं मात्र तुम्हाला नेहमी सांगते की जेव्हा पण आपण मिश्रण घालतो यामध्ये फटाफट काम करायचे, सावकाश करत बसायचं नाही, जेणेकरून आपला सोप बेस जो आहे किंवा साबण जो आहे तो घट्ट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर परत सोप मोल्ड घेतलेला आहे आणि त्यामध्ये परत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते घालायचं आहे. तर बघा एका साबणापुरतं म्हणलं होतं, एका साबणापुरतं झालेलं आहे. आणि आता हे परत आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवा किंवा फ्रीजरमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा. फ्रीजरमध्ये ठेवला तर 2 तासात बनवून तयार होईल. बाहेर ठेवला तर तुम्हाला ओव्हरनाईट ठेवावं लागेल. नाही म्हटलं तर फ्रीजमध्ये जर ठेवला तर तुम्हाला 2-3 तास 4 तास लागतील, पण पटकन होतो, असा काही वेळ लागत नाही. तर साबण आपला रेडी आहे. आता आपल्याला काढायचं आहे मोल्डमधून वेगळा. आणि मोल्डमधून वेगळा करताना बघा खूप मस्त पटकन होतं. आणि बाकीच्या वस्तू जर तुम्ही वापरला डबा वगैरे तर तो थोडासा वेळ जातो. नाही म्हटलं तर प्लास्टिकची नाही कागदाची कप जर वापरला तरीसुद्धा कागद थोडा कधी कधी चिटकतो, पण हा मोल्ड जो आहे तो अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित साबण आपला निघतो. साबण आपला रेडी आहे आणि 3 नंबरचा हा साबण आहे. आता बघा याचा फेस होतो का नाही परत टेस्ट घेऊ. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे साबणं बनवतोय ते सगळेच्या सगळे साबणं जे आहेत ते फेस देणारेच आहेत, कारण की आपण सोप बेस चांगल्या क्वालिटीचा वापरतोय. आता तुम्हाला वाटेल की चांगल्या क्वालिटीचा म्हणजे खूप महाग आहे का, असं अजिबात नाही आहे. बाकीच्या सोप बेस इतकीच याची सुद्धा प्राईज आहे. फक्त आपल्याला निवडायला कळायला पाहिजे की आता कोणता चांगला आहे कोणता वाईट आहे. आता मला अनुभव आला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही कोणताही सोप बेस घेऊन ट्राय करू शकता. पण हा सोप बेस जो आहे तो खूप छान रिझल्ट देणारा आहे, म्हणजेच की खूप छान फेस देणारा आहे आणि पटकन वितळणारा आहे. तर बघा इतका फेस झालेला आहे आपल्या या साबणाचा सुद्धा. आता 4 नंबरचं साबण आपल्याला बनवायचं आहे. तर हा आहे 4 नंबरचा साबण. या साबणाला तुम्ही कोरफडीचा साबण म्हणू शकता किंवा बीटरूटचा साबण म्हणू शकता, कारण की यामध्ये दोन्ही वस्तू ज्या आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आपण वापरणार आहोत. तर त्यासाठी बघा एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोरफडीचे 2 पानं घ्यायचे आहेत मीडियम साईजची. आता ही छोट्या साईजची म्हणा किंवा मीडियम साईजची पानं आहेत म्हणून 2 घेतलेली आहेत. खूप मोठं जर पान असेल तर 1 पुरेसा आहे. आणि त्यानंतर एक 5 मिनिट ठेवलं पाण्यामध्ये आणि त्यानंतर व्यवस्थित पान जे आहे ते स्वच्छ करून घेतलं. त्याला जो पिवळा द्रव असतो तो व्यवस्थित धुवून निघाला पाहिजे, इतकं आपण धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता आपण काय करतोय, कोरफडीचं पानं जे आहे दोन्ही पानं जे आहेत ते पुसून घेतोय आणि आता आपल्याला यामधला गर घ्यायचा आहे. त्यासाठी व्यवस्थित कट करून घ्यायचं, काटे बाजूला काढून घ्यायचे आणि मधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही काढा किंवा तुमची जी पण पद्धत आहे ती फॉलो करू शकता. पण लक्षात ठेवायचं आपल्याला थोडासा जास्त गर घ्यायचा आहे कोरफडीचा. तर इथं बघा या पद्धतीने मी काढते. नाहीतर तुम्ही चमचाने सुद्धा काढणं सोपं असतं गर कोरफडीचा, तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा काढू शकता. तुमची मर्जी, कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमची पद्धत यूज तुम्ही करा. आणि त्यानंतर हा कोरफडीचा या पद्धतीनं गर काढून घ्या. नाही म्हटलं तर अशा हे जे खूर ताट आहे त्याला सुद्धा तुम्ही घासल्यानंतर थोडंसं कोरफडीचा जो गर आहे तो निघतो. नाही म्हटलं तर कंगव्याने सुद्धा बरेच जण काढतात. पण त्या गोष्टी ज्या आहेत त्यात तुम्हाला झंझट वाटत असतील तर चमच्याने खूप सोप्या पद्धतीने निघतो. मी नेहमी तुम्हाला चमच्याने गर कसा काढायचा हे सांगितलेलं आहे, पण या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं काढून दाखवते. थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे. तर गर साधारणतः आपल्याला 2 ते 2.5 चमचे मिळालेला आहे, म्हणजेच की कोरफडीचा गर जो आहे तो 2 ते 2.5 चमचे मिळालेला आहे. त्यानंतर एक बीटरूट घ्यायचा आहे आपल्याला. बीटरूट शक्यतो फ्रेश घ्या, जेणेकरून आपल्याला याचा ज्यूस जो आहे म्हणजेच की रस जे आहे ते व्यवस्थित जास्त प्रमाणामध्ये मिळेल. तर बीटरूट आपली स्किन ब्राईट करायला खूप जास्त मदत करतं. तुम्ही हे पोटातून जरी घेतलात म्हणजे खायला जरी सुरुवात केलात तरीसुद्धा तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतो. जर तुम्हाला हे खायला आवडत नसेल तर तुम्ही काय करू शकता बघा. आता इथं आपण साबण बनवतोय त्यामुळे फ्रेश घ्यायचं आहे, पण जर तुम्ही खाणार असाल आणि तुम्हाला खाण्याची इच्छा आहे बीटरूट पण तुम्ही खाऊ शकत नसाल तर याला काय करायचं, जेव्हा पण आपण मार्केटमधून बीटरूट आणतो त्यानंतर काय करायचं, हे बाहेर ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, बाहेर ठेवायचं 1-2 दिवसासाठी. त्यानंतर हलकंसं थोडंसं हे काय होतं सुकतं आणि त्यानंतर मग हे खूप छान गोड लागतं. मग तेव्हा आपण खाऊ शकतो. पण असंच जेव्हा आणतो तेव्हा बऱ्याच लोकांना बीटरूट जात नाही, खाणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना हा उपाय सांगितला, 1 ते 2 दिवस तुम्ही बाहेर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही खाल्ल्यानंतर हे गोड लागतं. बघा बीटरूट किसून घेतलेला आहे, वरची स्किन काढली आणि त्यानंतर हे किसून घेतलेलं आहे आणि याचा रस आता आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणा किंवा
तर बीटरूट जे आहे ते अख्खं घेतलेलं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की बीटरूटचा रस कमी मिळाला आहे तर तुम्ही 2 बीटरूट इथं वापरू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही गाळून घ्या किंवा कपड्याने पिळून सुद्धा घेऊ शकता. नाही म्हटलं तर डायरेक्ट तुम्ही पुढची स्टेप जी आहे त्या स्टेपमध्ये सांगेल की सगळ्या वस्तू मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता. पण आता इथं मी सेपरेट ज्यूस काढून घेते कारण की साबणामध्ये कुठल्याही प्रकारचे कण नको आहेत मला. कारण माझी मुलगी जी आहे तिला आवडत नाही ते कुठल्याही साबणामध्ये कुठल्याही प्रकारचे जे खूप मोठे मोठे कण असतात ना, मग ते अंगाला चिटकलेलं आवडत नाही. त्यामुळे मी याचं ज्यूस काढून घेते या पद्धतीनं. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटून बारीक पेस्ट करून सुद्धा घेऊ शकता. तर बघा ज्यूस जे आहे, परत सांगते, ज्यूस थोडं जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. त्यामुळं मोठं बीटरूट मी घेतलं होतं. छोटे जर वापरणार असाल तर 2-3 तुम्ही वापरू शकता. आणि त्यामध्ये ॲलोवेरा जे आपण काढून ठेवलेला आहे, गर जो काढून ठेवलेला आहे तो यामध्ये ॲड केलेला आहे. आणि 1 चमचा आपण काय घालतो यामध्ये, पॅराशूट तेल म्हणजेच खोबरं तेल घालतोय. जर तुमच्याकडे बदामाचं तेल असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. या 3 वस्तू आता मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत. छोटं मिक्सर असेल तर पटकन होतं. हे थोडंसं मोठं होतं मिक्सर, माझं मिक्सरचं भांडं जे आहे ते मोठं होतं त्यामुळे थोडासा वेळ लागला. आणि आता बघा हा जो किस राहिलेला आहे हा सुद्धा तुम्ही वाळवून ठेवू शकता. वाळवून याची पावडर बनवून ठेवू शकता. जेव्हा पण तुमच्याकडे बीटरूट नसतं तेव्हा त्याचा वापर करू शकता. नाही म्हटलं तर अशा पद्धतीनं हातांना किंवा म्हणजे स्किनला लावून तुम्ही रफ करू शकता, जेणेकरून तिथलं टॅन जे आहे ते निघून जातं. तर बघा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तरीसुद्धा ॲलोवेराचे काही पार्ट त्यामध्ये राहिले होते म्हणून परत मी काय करते, मिक्सरला फिरवून घेते आणखीन एकदा. आणि आता व्यवस्थित हे फेटलं गेलेलं आहे किंवा मिक्स झालेलं आहे ॲलोवेरा. आणि आता आपल्याला बघा काय करायचं आहे, हे तर रेडी आहे. थोडंसं गाढं झालेलं आहे पूर्वीपेक्षा कारण की ॲलोवेरा यामध्ये मिक्स झालेला आहे. आता बघा परत आपल्याला काय लागणार आहे तर सोप बेस. तर इथं तुम्हाला हे जे पॅकेट आहे ते वेगळं दिसत असेल, पण हे सुद्धा मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे. 1 किलो मागवलेलं होतं, हे एवढं आलेलं आहे. तर साधारणतः आता आपल्याला मी इथं 4 साबणं बनवणार आहे. तुम्ही जर 1-2 साबणं बनवणार असाल तर सोप बेस थोडासा कमी घेतला तरी चालेल, पण मी इथं 4 साबणं बनवणार आहे. त्यामुळं थोडंसं सोप बेसचं जे प्रमाण आहे ते जास्त ठेवलेलं आहे. आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. साधारणतः सोप बेस जो मी घेतलेला आहे तो 400 ग्राम इतका घेतलेला आहे, नाहीतर 350 ग्राम होईल. अंदाजे घेतलेला आहे. तुम्हाला जर अंदाज येत नसेल, जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मोजून घेऊ शकता. एका साबणासाठी 80 ग्राम पुरेसा आहे. 80 ग्रामचा साबण बनवू शकता किंवा 60 ग्रामचा बनवू शकता किंवा 100 ग्रामचा सुद्धा तुम्ही साबण बनवू शकता, तुमची मर्जी. तर सोप बेस कट करून घेतलेला आहे, बाउलमध्ये घातलेला आहे. आणि त्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, साधारणतः 2 ग्लास. तर व्यवस्थित पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो बाऊल आपण सोप बेस घालून ठेवलेला आहे तो बाऊल यामध्ये ठेवायचा आहे. आणि परत सांगते, तुम्ही स्टीलचंच भांडं वापरा ताईनो. मी काचेचं भांडं वापरलेलं आहे, पण तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की स्टीलचं भांडं वापरा. इथं पाणी उकळलेलं आहे आणि आता आपण हे भांडं जे आहे ते ठेवतोय. मी परत काय केलं, स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. काचेच्यामध्ये घातलं होतं पण ते काढून स्टीलच्यामध्ये घातलं, जेणेकरून आपलं हे पटकन होईल, वेळ कमी जाईल, वेळ पुरेल, म्हणजे वेळ जो आहे तो आपला वाचेल, यासाठी मी हे स्टीलच्या भांड्यामध्ये बनवत आहे. तर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर सुद्धा 3 ते 4 मिनिट आपल्याला काय करायचं, शिजवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून आपला जो साबण आहे तो टिकाऊ बनेल, पटकन पाण्यामध्ये विरघळणार नाही. त्यासाठी व्यवस्थित हे काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आता मेल्ट झालेला आहे. 3-4 मिनिट परत वाट बघायची आहे. फास्ट गॅस ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपण जी पेस्ट बनवून तयार केलेली आहे किंवा जे कोरफडीचा गर आणि जे बीटरूट जे लिक्विड बनवून तयार केलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. ताईनो इथं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा पण आपण हे लिक्विड ॲड करतो तेव्हा पटकन आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि माझ्याकडून झाली कोणती चूक माहीत आहे का, गॅस जो आहे तो मी बंद करायचं विसरले आणि त्यामुळं साबणाचा जो कलर आहे तो परफेक्ट बनला नाही. परत सांगते, ज्या पण चुका माझ्याकडून होतात त्या मी तुमच्याशी शेअर करते, कारण की तुमच्याकडून त्या चुका होऊ नये. माझ्याकडून थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं याचा कलर जो आहे तो चेंज होत गेला. गॅस बंद करायला हवा होता टाकल्या पण माझ्याकडून बंद झाला नाही गॅस, किंवा मी विसरले म्हणा, किंवा बोलण्याच्या नादामध्ये तो गॅस बंद करणं राहिलं आणि त्यानंतर सोप बेसचा कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झाला. पण अशा रंगाचा आपल्याला साबण नको आहे. थोडासा साबण जो आहे तो वेगळ्या रंगाचा हवा होता, पण असो, जे पण असेल. आता तुम्हाला साबण तयार झाल्यानंतर याचा रंग कळणार आहे की कसा झाला आणि ते का झालं हे सुद्धा लक्षात येणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं की
जेव्हा पण आपण हे लिक्विड टाकतो तेव्हा पटकन गॅस बंद करायचा, मिक्स करायचं व्यवस्थित आणि लगेच सोप मोल्डमध्ये घालायचं आहे. परत मी तर सोप मोल्डमध्ये घातलेला आहे. वरचा फेस जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही चमच्याने काढू शकता, चमच्याच्या बॅक साईडने तुम्ही काढू शकता. चमच्याला हा जो फेस आहे तो चिटकतो, इतकं काही म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे. पटकन चमचा फिरवला की फेस त्याला चिटकतो, एवढं लक्षात ठेवायचं. तर मला काही आवश्यकता वाटली नाही त्यावरचा फेस वगैरे काढायची. आणि आता तुम्हाला तुमच्या लक्षात येत असेल की याचा रंग कसा झालेला आहे आणि का झालेला आहे. तर बघा याचा रंग जो आहे तो हिरवट झाला, पिवळट झाला, वेगळाच रंग झाला. अशा रंगाचा साबण आपल्याला नको आहे, तरी हरकत नाही, रिझल्ट तोच असणार आहे. फक्त याचा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे, जो नॅचरल रंग हवा होता तो मिळालेला नाही आहे. तर लक्षात आलं असेल, तुम्ही या चुका करू नका ताईंनो. जी चूक माझ्याकडून झाली ती तुम्ही करू नका. पटकन गॅस बंद करून टाका. आपला ॲलोवेराचा साबण म्हणा किंवा बीटरूटचा साबण जो आहे तो रेडी आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा साबण जो आहे तो बनवलेला आहे. परत एकदा टेस्ट तरी घेणारच आहोत ताईंनो. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल ना, व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जे असे व्हिडिओ टाकते मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि त्यानंतर मी सुद्धा जास्त जोमाने पुढचे व्हिडिओ जे आहे ते बनवेन. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला टेस्ट करूया की याचा फेस होतो की नाही. तर बघा हे एकदम ग्लास टाईप दिसतं. कुठलाही साबण आपण बनवतोय ना ते एकदम ग्लास टाईप शाईन दिसते त्यामध्ये, कारण की आपण सोप मोल्ड जो वापरलेला आहे तो चांगला वापरलेला आहे. ज्या पण वस्तू वापरलेल्या आहे, सोप बेस आणि सोप मोल्ड सुद्धा इथं वर्क करतो. सोप मोल्ड जो आहे तो सुद्धा एकदम स्मूथ आहे आणि सोप बेस जो आहे तो सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आपला साबण जो आहे तो एकदम परफेक्ट बनतो. तर चला फेस होतो का नाही तो पटकन पाहायचा आहे. तुम्हाला तर माहीत आहे फेस होणारच आहे. पण ताईंनो परत एकदा सांगते, तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल ना तर व्हिडिओला तिथल्या तिथं लाईक करत जा. कारण की हे जे व्हिडिओ आहेत अशा पद्धतीचे बनवायचे त्यांना थोडासा वेळ लागतो. बोलणं सोपं आहे बघा ताईंनो, बोलून व्हिडिओ बनवणं सोपं आहे, पण जिथं आपण प्रत्यक्ष कृती करून दाखवतोय तिथे तुम्हाला तुमचं एक लाईक नक्की, एका लाईकची नक्की अपेक्षा ठेवतो आम्ही. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर लक्षात येते तुमच्या फेस परत ॲज इट इज पूर्वीच्या साबणाप्रमाणे झालेला आहे. आणि आपले सर्व 40चे 40 साबणं जे आहेत ते परफेक्ट पद्धतीनं बनवून तयार झालेले आहेत. लास्टचा जो साबण आहे कलर थोडासा चेंज झाला पण काही हरकत नाही, रिझल्ट तोच असणार आहे. तुमच्या स्किनवरती रिझल्ट चांगलाच देणार आहे. तर अशा पद्धतीनं आपले सगळे साबणं जे आहेत ते रेडी आहेत. आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. परत आपली भेट होणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.